नमस्कार, आपण पाहत आहात जनसेवा न्यूज. मी मुख्य संपादक गणेश यमजलवार. मार्च, एप्रिल, मे महिन्यामध्ये भारत देशामध्ये उन्हाचं तापमान अतिशय जास्त वाढलेलं आहे, जेणेकरून भारत देशामध्ये 45 डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान वाढलेलं आहे. त्याच महाराष्ट्रामध्ये नांदेड येथील इस्लापूर येथे भारतीय स्टेट बँक शाखा इस्लापूर येथे जे की बँकेमध्ये ज्या समस्या उत्पन्न झाल्या होत्या, ज्या निर्माण झाल्या होत्या, जेणेकरून खातेधारक यांना बसण्यासाठी खुर्च्याची काही अडचणी आली होती आणि त्या जागी पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था नव्हती. आणि त्यानंतर जे की खातेधारक हा लाईनमध्ये उभा टाकत होता आणि टाकते वेळेस तो घामागरज होत होता. तर या संदर्भात आम्ही बँकेच्या विरोधात बातमी लावली होती आणि त्यानंतर खरोखरच इस्लापूर येथील बँक मॅनेजर यांनी या बातमीची दखल घेऊन त्यांनी खरोखरच खातेधारकांना यांना काहीतरी उपाययोजना करण्यात याव्या असं त्यांच्या लक्षात आल्याच्यानंतर त्यांनी खरोखरच बँकमध्ये एसी लावून एसीची हवा खातेधारकांना देऊन खरोखरच त्यांना घामापासून मुक्त करण्याचं कार्य हे बँक मॅनेजर यांनी केलेले आहे. आणि दुसरी बाब म्हणजे जे की बसण्यासाठी या लोकांनाही खुर्च्या नव्हत्या, त्या खुर्च्यामध्येही वाढ केलेली दिसून येते आणि हेही बँक मॅनेजर यांनी त्या समस्येची दखल घेतलेली आहे. त्यानंतर खुर्च्या, त्यानंतर पाण्याची व्यवस्था जर कारण बँक मॅनेजर यांनी सांगले की जे की पाणी लोक सांडवते जास्त आणि त्याच्यामुळं खरोखर ज्यांना तहान लागली त्यांनी आम्हाला सेवकाला मागून त्यांनी पाणी घेऊ शकतात, कारण मधामध्ये आहेत पाण्याचे वॉटर टँक वगैरे जे काय आहे ते. अशा प्रकारे खरोखरच मॅनेजर यांनी आपली जी भावना आहे ते आज त्यांनी मला सांगितली आहे आणि त्याच्यामुळं खरोखरच इस्लापूर येथील बँक मॅनेजर यांचे आम्ही आभार मानू आणि जनतेकडूनही आभार मानण्यात आलेले आहे. कारण जनतेनं येऊन जे आम्हाला संदेश दिलेला होता, खरोखरच यमजलवाड तुमच्या बातमीची दखल झाली आणि खरोखरच आज आम्हाला एसीची हवा ही खायला भेटत आहे, जेणेकरून आमचं काम जर वेळ लागत जरी असेल तरी आता आम्ही समाधानकारक बँकमध्ये बसून जास्त वेळ राहू शकता आणि काम झाल्याच्या नंतर आम्ही ते काम पूर्ण करू घेऊ शकता. अशा प्रकारे बँक मॅनेजरचं कौतुक केल्या जात आहे. आपण पाहत राहा जनसेवा न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. जय भीम, वंदे मातरम, जय हिंद, जय बिरसा. धन्यवाद.